मान्य होईल अशा एका तोडग्यापर्यंत जाऊ. आता जागा एकच आणि त्यावरती 3-3 दावेदार. आता असा फुलटॉस मिळाल्यावरती फडणवीस शिंदेंसारखे फलंदाज चांगलाच फटका मारणार होतेच आणि तेच आज महाराष्ट्राने पाहिलं. एक अनार 100 बिमार म्हणजे असं म्हणत शिंदेने महाविकास आघाडीतील मतमतांतरांवरती टोला हाणला, तर मुख्यमंत्र्यांनीही विरोधकांमध्ये एकजूट उरलेली नाहीये असं म्हणत टीका केली. कम्युनिकेशन गॅप म्हणून कोणीतरी म्हटलं की येत आहेत म्हणजे त्यांनी बहिष्कार जापानावर घातला, पण त्यांच्या बैठकीवर त्यांच्या सहकार्याने बहिष्कार घातला. अरे येत आहेत पण ते काय कोणी आलं नाही. आणि कम्युनिकेशन गॅप म्हणाले, खरं म्हणजे कम्युनिकेशन गॅप म्हणायला कम्युनिकेशन असावं लागतं. ते कम्युनिकेशन तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीचं आहे. मला वाटतं हा राज्यसभेचा इफेक्ट असेल. एक अनार 100 बिमार, काय म्हणतो त्याला, एक बिमार अनार 100 बिमार. आणि त्यामुळे एक म्हणतो आम्ही देणार, एक म्हणतो आम्ही देणार नाही, तिसरा म्हणतो आम्ही काय करणार. असे अनेक आता आपल्याला खूप पुढे पाहायला मिळेल. जनादेशाचा अपमान करण्याचं काम विरोधी पक्षाच्या वतीनं होतं. सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे, सत्ताधाऱ्यांना मात चढलाय, अशा पद्धतीनं जनादेशाचा अपमान ते करतात. खरं म्हणजे आमचे सगळे सत्तारूढ पक्ष हे विनम्रतेनं जनतेमध्ये जात आहेत आणि जनतेची सेवा करतायत, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय हा आम्हाला जनतेने दिलेला आहे. यातनंही जर हे शिकणार नसतील तर मला असं वाटतं की विरोधी पक्षाचं काय होईल याबद्दल वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही. आणि यावरती संजय राऊत यांनी एक खास आपल्या शैलीमध्ये प्रत्युत्तर दिलं. बघूयात. एक आचारी रस्सा भिकारी, बरं, 100 आचारी रस्सा भिकारी, तर 100 आचारी रस्सा भिकारी. काही आपलं बोलायचं, कुठेही काही बोलायचं. त्यासाठी आता मराठी भाषा दिवस आहे, येणार आहे 27 तारखेला. येणाऱ्या काही दिवसामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी मराठीविषयी अभ्यास करावा, वाचन करावं, म्हणजे त्यांना इतर काही चांगले वाक्प्रचार मराठीत सुचतील. हां, एक अनार 100 बिमार सारखे अमराठी वाक्प्रचार त्यांना वापरावे लागणार नाही. तुम्हाला माहिती असेल की शरद पवार इस्पितळात आहेत. काल त्यांना तातडीने इस्पितळात दाखल करावं लागेल. आणि बरेचसे नेते प्रमुख हे पुण्यात आहेत. अजिबात फूट वगैरे नाही. फूट कसली नाही पोचू शकलं कोणी. बरेचसे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईच्या बाहेर वास्तव्याला असलेले आहेत. जयंतराव पाटील असतील, शशिकांतराव शिंदे असतील, हे प्रमुख नेते जे आहेत ते बाहेर. आणि त्यांच्यापेक्षा जे प्रमुख नेते सगळे होते, त्यांच्यापेक्षा प्रमुख, ते आता सुनेत्राताई पवारांबरोबर आहेत. पवारसाहेबांबरोबरचे लोक आहेत, पवारसाहेबांबरोबरच आहेत. आणि या सगळ्या अनुषंगाने आम्ही आजचा पहिला प्रश्न विचारलाय, त्यावर तुम्ही